वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवके परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालन अथवा दानम ज्ञानविहीन सर्वमतेन मुक्तीर्न भवती जन्मसतेन. आपल्या भारतात शंकराचार्य नावाचे महान विद्वान ब्राह्मण माणूस होऊन गेले. त्यांनी चरपट पंजरी नावाचा एक काव्य लिहिले. त्या चरपट पंजरी मध्ये ते म्हणतात आपल्याला की तुम्ही गंगासागरला जा. कुर्ते गंगा सागर गमन गंगासागरला जा. व्रत पालन करा, व्रत करा, व्रत परिपालन अथवा दान द्या. परंतु ज्ञानविहीन सर्व मतेनं, पण ज्याला ज्ञान जर तुम्हाला नाही तर असं सर्व लोकांचं मत आहे विद्वानाचं, ज्ञानविहीन सर्व मतेनं मुक्तीर्न भवती जन्मसतेन. जन्म घ्या तुम्हाला मुक्ती मिळेल तर मला म्हणा, असं शंकराचार्यानं ठामपणे आपल्याला सांगितलं. माझ्या बापू खरंच. आणि चौथ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज देखील म्हणतात की नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेव विद्यते. ज्ञानासारखं काहीच नाही पवित्र. आणि तत्स्वयंयोग संसिद्ध कालीनात्मनी होऊन जाते. आणि ज्ञानला झाल्यानंतर ज्या माणसाला ज्ञानी आहे त्या माणसाला मनुष्याच्या जन्माव्यतिरिक्त दुसरे कुत्र्या मांजराचे जन्म भेटत नाहीत, असं श्रीकृष्ण महाराजांचं मत आहे. आणि 184 योनीपैकी हा मानव देह अतिशय चांगला देह आहे, हा ज्ञान देह आहे. इथं आपल्याला परमेश्वरानं इतर देहापेक्षा आपल्याला 3 गोष्टी अगोदर दिलेल्या आहेत. एक बुद्धी दिली, वाचा दिली, स्वातंत्र्य दिलं. आणि इथं बुद्धीचा विकास आपण ह्याच जन्मात करू शकतो. मानव जन्मामध्येच आपण हा विकास करू शकतो. आणि ज्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात की ज्यावेळेस ही सृष्टी रचली गेली आणि सृष्टी रचल्यानंतर जीवाला सृष्टी रचून प्रपंचात लोटले गेलं तर जीवाजवळ कर्मलेप नव्हते. मग कर्मलेप नसल्यामुळं त्याला कोण्या जन्माला घालावं? स्वर्गाला घालावं, चतुर्विधीला स्वर्गाला घालावं का नरकाला घालावं का मोक्षाला घालावं का मानवदेहात घालावं, हा प्रश्न होता. त्यामुळं खरा मानवदेहाचा दाता हा परमेश्वर आहे. म्हणून परमेश्वरानं 3 सृष्ट्याची निर्मिती केली. त्याला मूळ सृष्ट्या म्हणतात. आणि त्या मूळ सृष्ट्यामध्ये सगळ्याला मनुष्य देह दिले, सगळ्या जीवाला एक आणि सगळ्याला मनुष्य देह देऊन त्याला ज्ञान दिलं. आणि ज्ञान देऊन मग ज्ञान जीवानं गमवलं. ते ज्ञान पहिल्या सृष्टीत बी गमवलं, दुसऱ्या सृष्टीत बी गमवलं आणि तिसऱ्या सृष्टीत बी गमवलं. पहिल्या सृष्टीत आगंतुक कर्म केले, मानसिक कर्म केले, दुसऱ्या सृष्टीत वाचिक कर्म केले आणि तिसऱ्या सृष्टीत प्रारब्ध झाले ते. आणि प्रारब्धाप्रमाणे मग आपल्याला त्या चतुर्विधीला घालण्यात आलं. असं म्हणजे असं ज्ञानाचं महत्त्व आहे. आपण जर पहिल्या सृष्टीत ज्ञान टिकवलं असतं आणि ज्ञानाप्रमाणे चाललो असतो तर आपण तेव्हाच मुक्त झालो असतो. बरं जाऊ द्या, एकदा कळालं नाही, दुसऱ्या सृष्टीत आपल्याला ज्ञान दिलं परमेश्वरानं, त्या सृष्टीत देखील आपण त्या ज्ञानाचा फायदा घेतला असता आणि आपण जर त्या ज्ञानाप्रमाणे चाललो असतो आणि परमेश्वराचं चिंतन केलं असतं तर आपल्याला मोक्ष मिळाला असता. आपण पुन्हा ह्या सृष्टीत म्हणजे ह्या नश्वर संसारामध्ये आलो नसतो. बरं जाऊ द्या, 2 चान्स गेले. तिसऱ्या वेळेस तरी आपण सुधारायला पाहिजे होतं. पण तिसऱ्या वेळेस देखील परमेश्वरानं आपल्याला ज्ञान दिलं तिसऱ्या सृष्टीत. आणि आपल्याला ज्ञान दिल्यानंतर आपण ते ज्ञान गमावलं आणि पुन्हा मग गमावल्यानंतर आपल्याला अज्ञान आलं. अच्युताच्या आज्ञेने जन्मले ते अन्यथा ज्ञान.
ते स्वर्ग नरक करी मोक्ष या चतुर्विद्याचे अपोजिट असेल. आणि मग आपण त्या तिसऱ्या बी सृष्टीत ज्ञान गमवलं आणि मग आपण चतुर्विद्याला गेलो. म्हणजे स्वर्गाला गेले काही लोक, नरकाला गेले काही लोक मानव देहात आले आणि काही लोक म्हणजे मोक्षाला गेले, देवतेच्या मोक्षाला. असं वाताहत झाली लोकांची. का झाली? ज्ञान टिकवलं नाही म्हणून. तर हे ज्ञान असं महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं परमेश्वरानं आपल्याला पहिल्यांदा दिलं काय? तर ज्ञानच दिलं. पहिल्यांदा आपल्याला द्यायला कोणता दे? तर मनुष्याचा देह दिला. परंतु आपण ह्या मानव देहामध्ये येऊन आपण वाईट कर्म केले आणि 184 योनीला आपण प्राप्त झालो महाबापू. आणि मग हे ते म्हणतात की नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेव विद्यते तत्स्वयमेव संसिधी कालेनात्मनि विद्यते. म्हणजे काही काळानं का होईना, परंतु ज्या माणसानं ज्ञान प्राप्त केलं आणि त्या ज्ञान प्राप्त करण्या माणसाला एका जन्मात जरी मनुष्य परमेश्वराची प्राप्ती झाली नाही तरी अनेक पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या कोणत्यातरी एका जन्मात मात्र तो परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावर निघाला असं समजून घ्या. ज्यानं ज्ञान घेतलं, ज्याला गीतेचं ज्ञान झालं, ज्याला 9 प्रकरणाचं ज्ञान झालं, तर तो माणूस ह्या ज्ञानाच्या पथावर चालायला आहे असं तुम्ही समजून घ्या. आणि कधीतरी तो त्या मोक्षापर्यंत जाणार ते ही निश्चिती म्हणजे श्रीकृष्ण महाराजांनी 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं. आणि माय बाबा मग अर्जुनाचा प्रश्न असा आहे 6वे अध्याय की ते म्हणतो की बाबा मी हे ज्ञान घेतो देवा, मी परमेश्वराचं चिंतन मी करतो देवा, परंतु मी जर मधातच माझ्याकडून सुटलं आणि मी योग भ्रष्ट झालो तर माझं काय होईल? आयती झालो, अयती झालो म्हणजे योग भ्रष्ट झालो तर माझं काय होईल? ते म्हणला आयती श्रद्धा पेतो योगाचलित मानस अप्राप्य योग संसिद्धी काले कामगतीम कृष्णगच्छिती. माझी गती काय होईल? मी जर कच्चिनो भ्रविष्ट छिन्ना भ्रव्य नष्टती अप्रतिष्ठो महाभाव इमुडो ब्रह्मणपती. मी काय त्या छिन्न झाल्या ढगाप्रमाणे छिन्न विछिन्न होईन का? असं होईन का माझं? पण श्रीकृष्ण महाराजानं इथं उत्तर दिले मायबापो. आणि खरं ज्ञानाची त्यांनी काय केली? ज्ञानाची परमेश्वर प्राप्तीची काय केलं त्यांनी म्हणजे प्रतिष्ठा केली. ते म्हणले की बाबा अर्जुना पार्थ नैवे नामूत्र विनाशेच तस्य विदिते नाही कल्याण कृत कचित दुर्गतीम तात गच्छित. कोणताही माणूस पार्थ नैवे इथं आणि दुसऱ्या जन्मात देखील, दुसऱ्या जगात देखील, दुसऱ्या म्हणजे परलोकात देखील, ह्या लोकात बिन परलोकात पार्थ नैवे नामूत्र विनाशेच तस्य विदिते. त्याचा विनाश होत नसतो. नाही कल्याणकृत गच्छित दुर्गतीम तात गच्छित. आणि जो कोणी माणूस कल्याणकारी काम करत असेल तर तो दुर्गतीला कधीच जात नाही. आणि ते म्हणले मग अर्जुना दुर्गतीम तात गच्छित कच्चिनो भ्रष्ट. ते म्हणले दुर्गतीम तात गच्छिती प्राप्य पुण्यकृता लोक अनुषिता शाश्वती समा. आणि ते माणूस म्हणजे प्राप्य म्हणजे पुण्यवान माणसाच्या घरी जन्म होतो. पाप पुण्य कुणा लोका नुषिता शाश्वती सना शुचिनाम श्रीमताम घे हे योग भ्रष्टो बी जाय. आणि तसा योग भ्रष्ट माणूस, आयती माणूस, अयती माणूस तो सुखी श्रीमंताच्या घरी जन्म घेतो किंवा अथवा योगिनामेव कुले भोवती धीमताम. आणि येतं दुर्लभतरम लोके जन्म हे दिसतात. आणि तिथं हे जन्म फार अतिशय दुर्मिळ आहे. आणि तिथं गेल्यानंतर दुसऱ्या जन्मात देखील आपल्याला ह्या जन्मात घेतलेलं ज्ञान, ते ज्ञान त्याच्याकडं उडीत आहे. ते तत्रतम बुद्धिसर्गम लभते पूर्वदेकम. तिथं गेल्यावर आपल्याला ती पूर्वदेह प्राप्त होती, पूर्वबुद्धी प्राप्त होती. तत्रतम स बुद्धिसर्गम लभते पूर्वदेकम येत तेच तत्व भूय संशिदो पूर्व पूर्वाभ्यासेन तेने ह्रियते हे सोपिसा. आणि पूर्वाभ्यास असतो त्याच्यामुळं तो तिकडं वाढल्या जातो. ह्रियते म्हणजे वाढल्या जातो. ह्रियते हे सोपिसा. आणि जिज्ञासूरूपी योग असते शब्द ब्रह्माती वर्तते. आणि तो जिज्ञासू माणूस, योगी माणूस त्या 4 वेदाला पार करून जातो, शब्द ब्रह्मपरीकडे करून जातो माय बाबो असं. आणि निश्चित त्याला ब्रह्मप्राप्ती होते माय बाबो असं. ज्ञानाचं महत्त्व आहे. कारण ज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे. ज्ञानाची म्हणजे आपली चेतसू ते म्हणले चेतसू दुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतवे सम्यग्यो शितशः क्षिप्रम भवती धर्मंगा छंदी निगच्छति
कोणते प्रातिजानीही नमे भक्त प्रणशिती म्हणजे भक्ताची आणि ज्ञानीची कधीही प्रणशिती होत नसते असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला गीतेमध्ये सांगितलं. ते म्हणले आणि ह्या ज्ञानाची म्हणजे नाव करून तो माणूस या संसार सागरातून म्हणजे अतिशय लवकर तरून जातो. प्रतिनम संतरिष्यशी ताबडतोब तरून जातो. म्हणून हे ज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे. ज्ञान असंही माय बाबा ते ज्ञान म्हणजे कोणी चोरून देत नाही. त्या ज्ञानाला कोणी हिसाब त्याच्यात मागत नाही. आणि ज्ञानवृद्ध ज्ञानाला ज्ञान सर्वत्र पूजिते. ज्ञान पूज्य आहे आणि ज्ञानवृद्ध तो सर्वत्र पूज्य आहे. म्हणून तुम्ही ज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यापेक्षा ज्ञानीही महत्त्वाचं आहे. ज्ञानवृद्ध माणूस तो सर्व महत्त्वाचा आहे. म्हणून मायबापा तुम्ही हे ज्ञान घ्या. कारण ज्ञान घेतल्यानंतर असं समजा की तुमची परमेश्वर प्राप्तीचा रस्ता सुरू झाला. म्हणून ज्ञान घ्या आणि तुमचं भलं करून घ्या असं मी तुम्हाला विनंती करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आपलं देवल ऑफिशियल चॅनल आहे हे गीता ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करणारं एकमेव चॅनल आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो कॉमेंट करायलाही विसरू नका एवढी विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत.